काय झालं हिला? म्हणजे अशी कशी बोलायला लागली तेच कळत नाही. मलाही तेच आश्चर्य वाटतंय. मी या आधी वहिनीला कधी एवढं चिडून बोलताना बघितलं नाही. सांगण्याची पद्धत चुकली तिची, पण मुद्दा बरोबर आहे तिचा. म्हणजे अन्न वाया जाता कामा नये आई. भाऊ दादा, हा? इथून पुढे गरजे इतकंच बनवत जा. अन्न नको वाया जायला. काय पुरे पुरे आता हा विषय का सगळेजण तिच्या मागे लागताय? अरे कितीतरी दिवसांनी तिच्या चेहऱ्यावर हसणं दिसतंय मला. हसणं विसरूनच गेली होती ती मुलगी. पण हा चमत्कार झाला कसा? काय रे इंद्रनील, तुझा राग गेला कसा? तू आनंदीने फोन केला असेल त्याला. तिला कुठे राहवते त्याच्याशिवाय, आणि त्याला तरी कुठे राहवते? नाही, मी फोन केला होता, पण हे नीट बोललेच नाहीत माझ्याशी. काय रे, राग गेला कसा तुझा? काय वच्ची मावशींच्यामुळे. वा, त्या भेटल्या होत्या मला. त्यांनी समजूत काढली माझी, मलाही माझी चूक कळली. मग काय, मी सॉरी म्हटलं मॅडमला. पण जे झालं ते बरं झालं. तोंड फुगून घरामध्ये बसूच नाही. हो, मीच तोंड फुगवून बसलो होतो. सॉरी आई, सॉरी. माझ्यामुळे तुझं टेन्शन वाढलं. नाही रे, तुम्ही सगळेजण खुश आहात ना, तर मीही खुश. मला टेन्शन तर वच्छे मावशीने दिलंय. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. सॉरी वच्छत्या, तुम्हाला वाट पाहायला लागली. काय झालं, निघता निघता ऑफिस मध्ये काम निघा. कामाचीच माणसं तुम्ही. माझं थोडंसंच काम आहे, पण अर्जंट आहे, संपदा विषयी. कॉफी दो. वच्छत्या, तुम्ही संपदा बद्दल काही आग्रह करणार असाल ना, तर प्लीज करू नका. कारण काय, मी तुमचा शब्द डावलू शकणार नाही. नाही, आग्रह नाही करत आहे वसंतराव, पण काय करू, मनाला ना अशी रुकरुक लागली आहे बाई. ते घरी येऊन बोलले असते मी, पण त्या तिन्ही बायकांना टेन्शन आलं असतं, म्हणून मग मी तुम्हाला इथे बोलवलं. का, काय झालं? नाही म्हणजे संपीनं स्वानंदीला काही त्रास वगैरे? तीच भीती वाटते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही, मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?